सुंदर प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही प्रायव्हेट बुक करत असाल ना तर पूर्ण निवांत आहे एकदम. मला स्पेशली आवडलं इकडचं जेवण बिकॉज फूड मॅटर करतं. किती पण तुम्ही कुठच्याही जागेवर जा, फूड वरती तुमचा मूड डिपेंड असतो. निवांत प्लेस आहे. मी तर म्हणेन फॅमिली पिकनिक काढत असाल तर मग नक्की ही प्लेस मी तुम्हाला सजेस्ट करेल. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळजेकर आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती. तर आता पुन्हा एकदा घेऊन आलोय कर्जत मधलं अजून एक फार्म स्टे, आणि जे कर्जत रेल्वे स्टेशन पासून फक्त आहे ना 4-4.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. खूपच जवळ आहे. तर ह्या गेटमधून आम्ही आलो. इथे गाडी पार्किंगची वगैरे सोय आहे. आरामात 3 गाड्या तरी म्हणजे 4 व्हीलर असतील तर 3-4 गाड्या सुद्धा पार्क होऊ शकतात. बघा इथून आता आपण एंटर केल्यानंतर ह्या साईडला हे आपले पूर्ण रूम्स आहेत. रूम नंबर 1, 2, 3 आणि अजून एक डॉर्मेटरी सुद्धा आहे. माझ्यासोबत आहे आशिष आणि आफ्टर लॉंग टाइम, आणि इकडे सीड पण आहे. सीड नॉट आफ्टर लॉंग टाइम. आता आम्ही उद्या पण चाललोय ऍक्च्युली, पण ते तुम्हाला नंतर पाहायला भेटेल. उद्याचा जो आमचा प्लॅन आहे तो सोलापूरचा आहे, पण आता आपण कर्जत फिरूया जरा. जस्ट आता आमचा नाश्ता झालाय आणि नाश्त्यामध्ये होतोय पोहे आणि उपमा. आता आम्ही लोक खेळतोय बॅडमिंटन. सो ही अशी मोठी प्रॉपर्टी. इथे सुद्धा एक रूम आहे, हा सेपरेट रूम आहे. आणि ह्या साईडला पूल एरिया आहे, हा गार्डन एरिया आहे, पूर्ण लॉन एरिया लांबच्या लांब. बघू कोण आउट होतं. बापरे तर थोडा वेळ क्रिकेट खेळलो, बॅडमिंटन खेळलो. आणि हा जो एरिया आहे ना हा पूर्ण गेम झोन आहे. इथे सगळे तुम्हाला गेम्स दिसतील. टेबल टेनिस आहे, क्रिकेट आहे, बॅडमिंटन आहे आणि त्यासोबत आहे इंडोर गेम मध्ये कॅरम. तर आता आम्ही खेळणार आहोत कॅरम. सिद्धूला क्वीन निघते का? लेट्स गो. माय गॉड माय गॉड. मित्रांनो अजून एक गोष्ट, ह्या फार्म पासून आहे ना तुम्हाला नियर बाय लोकेशन सुद्धा बऱ्याच आहेत. जिथे तुम्ही समजा फार्मला आला तर नेक्स्ट डे तुमचा प्लॅनिंग आहे कुठे फिरायला वगैरे जायचं, तर नेक्स्ट डे तुम्ही इथून सोंडाई किल्ला हा खूपच जवळ आहे, तिकडे जाऊ शकता. मोरबे धरण सुद्धा आहे, त्यासोबतच अँडी स्टुडिओ आहे. तर मग अँडी स्टुडिओ सुद्धा इथे जवळ आहे, तो सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. सो बरेच साईट सीइंग वाले जे लोकेशन आहेत ना ते आसपासच आहेत या फार्म पासून सुद्धा. 2-3 स्पॉट्स बद्दल मी व्हिडिओ सुद्धा बनवलेली आहे. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो कॅरम वगैरे तर सगळं खेळून झालेलं आहे. त्याच्यानंतर लागलं आपला लंच. तर लंच मध्ये काय काय आहे तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये दाखवतो. तर आपला लंच मध्ये आता राईस आहे, त्याच्यानंतर इथे सॅलड आहे, त्यानंतर इथे डेझर्ट मध्ये गुलाबजाम आहेत, चिकन सुक्का, चिकन रस्सा, भाकरी आहे तांदळाची, पापड आणि कांदा वगैरे. तर असं जेवण आहे. तर आता टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की जेवण सुद्धा कसं आहे. तर जस्ट आता आमचं जेवण उरकून झालेलं आहे. जेवणाची टेस्ट म्हणायला झाली तर घरगुती जेवण एकदम पद्धतशीर आणि छान टेस्ट होती. मला तर स्पेशली खूप आवडले. तर व्हेज आणि नॉनव्हेज इकडे दोन्ही ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि टेस्ट म्हणायला गेलं ना एक नंबर होती. ही जी प्रॉपर्टी आहे इथे जी कॅपॅसिटी आहे ती 40 ते 45 लोकांची, 40 to 45 लोकांची इकडे कॅपॅसिटी आहे. ते इन हाऊस किचन आहे. मग बिर्याणी असू दे, पावभाजी असू दे, मला ते ऍक्च्युली स्वतः केअरटेकर सुद्धा सांगत होते की प्रत्येक गोष्ट त्यांच्या किचन मध्ये बनवली जाते आणि टेस्ट अप्रतिम आहे, नो डाऊट. तर रूम टूर अजून द्यायची राहिलेली, तर आता रूम टूर घेऊया. टोटल 3 रूम्स आहेत आणि एक आहे ती डॉर्मेटरी आहे. सो आम्हाला जी रूम दिली आहे सगळ्यात पहिली ती तुम्हाला दाखवतो. तर आरामात 3 जण बेडवरती ऍडजस्ट होऊ शकतात आणि मॅट्रेस सुद्धा दिलेले आहेत खाली. तर एक्स्ट्रा मॅट्रेस तुम्ही ऍडजस्ट करून तुम्हाला मला वाटतं एका रूम मध्ये आहेत ना आरामात 6 ते 7 जण आरामात ऍडजस्ट होऊ शकतात, इतकी रूमची कॅपॅसिटी आहे. वॉशरूम इथे दिलेला आहे. वॉशरूम नीट अँड क्लीन आहे आणि ह्या ज्या रूम्स आहेत सर्व एसी रूम्स आहेत. तर आता जी आपण रूम पाहिली ना तशा एकूण 2 रूम्स आहेत इथे. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहून घेऊया डॉर्मेटरी. खूपच मोठी डॉर्मेटरी आहे ही बघा. आरामात 15 ते 16 लोक किंवा त्याच्याहून पण जास्त लोक इथे ऍडजस्ट होऊ शकतात जर तुमचा मोठा ग्रुप असेल. आणि किती क्लीन ठेवलंय बघा, किती मेंटेन ठेवलंय. मला स्पेशली आवडलं जी गोष्ट इथे म्हणजे जे पण आहे सराउंडिंग सगळं क्लीन ठेवण्यात आलेलं आहे आणि खूप छान प्रॉपर्टी मेंटेन ठेवलेली आहे. इथे बेड्स नाही आहेत, तुम्हाला इथे मॅट्रेस दिल्या जातील. आणि ह्या बाजूला सुद्धा हे बघा एक्स्ट्रा मॅट्रेसेस आहेत. जो तुमचा मोठा ग्रुप असेल तर त्याच्यासाठी 2 वॉशरूम्स आहेत. डॉर्मेटरी पाहिली आणि 2 रूम पाहिल्या. त्याच्यानंतर ही जी क्यूटशी रूम आहे ना ही आता मी तुम्हाला दाखवतो. ही पूर्ण ग्लास हाऊस आहे. तो आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला आता ही रूम दाखवतो. खूपच मस्त रूम आहे. अशी काहीशी रूम आहे
रूम्स अगदी सेम आहेत. सर्व रूम्समध्ये एसी सुद्धा दिलेला आहे. इथे टीव्ही आहे. इथे तुम्ही जर लॅपटॉप वगैरे घेऊन येत असाल तर तुम्ही काम करू शकता. आणि त्यासोबत एक्स्ट्रा मॅट्रेस दिलेले आहेत प्रत्येक रूममध्ये, तुमचा जर ग्रुप मोठा असेल तर. आणि हे बघा, हे काहीसं वॉशरूम, खूप मोठे वॉशरूम आहे. प्रत्येक वॉशरूम मध्ये गिझरची सोय आहे. इथे कांदा भजी, इथे बटाटा भजी. तुला काय आवडतं? दोन्ही. दोन्ही. आशिष? कांदा भजी. एवढा एवढा विचार करून का बोलतोय? मित्रांनो, पूलमध्ये वगैरे मजा करून एकंदरीत झालेली आहे. त्याच्यानंतर आता थोड्या वेळात आमचा डिनर वगैरे सुद्धा लागेल. डिनरमध्ये आम्ही सांगितले बिर्याणी. इकडचं जे जेवण आहे ना, ते प्रॉपर तुम्हाला घरगुती पद्धतीचं मिळणार. मला स्पेशली आवडलं इकडचं जेवण, बिकॉज फूड मॅटर करतं. किती पण तुम्ही कुठच्याही जागेवर जा, फूड वरती तुमचा मूड डिपेंड असतो. कपल्स हा व्हिडिओ बघत असतील ना, तर त्यांच्यासाठी सुद्धा मला सांगायचं आहे, कपल्ससाठी तुम्हाला वीकडेजमध्ये तुम्ही बुकिंग करू शकता. वीकडेजमध्ये तुम्हाला भेटेल, वीकेंडमध्ये नाही भेटणार, बिकॉज मोठी प्रॉपर्टी आहे. आणि हां, जर तुम्हाला ही प्रायव्हेट प्रॉपर्टी पाहिजे असेल, प्रायव्हेट बुकिंग करायची असेल, तर ॲटलिस्ट 20 to 25 लोकांचा ग्रुप पाहिजे, तेव्हा जाऊन तुम्हाला ही प्रॉपर्टी प्रायव्हेट मिळणार. तर आता आपली बिर्याणी सुद्धा आलेली आहे. आणि बिर्याणीच ॲक्च्युली आम्ही रात्रीसाठी सांगितलेलं. दुपारच्या वेळेला होती मस्त थाळी, चिकन थाळी, आणि यावेळेला चिकन बिर्याणी. व्हेजमध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स आहेत. सो व्हेजचा सुद्धा मेन्यू वेगळा आहे. सो आम्ही तर सगळे नॉन व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे नॉनव्हेज. तर मित्रांनो, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि जेवण इकडचं टू बी ऑनेस्ट एक नंबर है. आशीष, खाना कैसे लगा? खाना बहुत अच्छा था. बहुत अच्छी बिरयानी बनाई थी. और मौसम देखो यार, कितना अच्छा मौसम है, एकदम जैसे गुलाबी गुलाबी ठंडी लगती है. घर में कैसे हम लोग एसी लगा, जैसे एसी लगाते वैसे लग रहा है कि वाओ. एक्चुअली आशीष का प्लान था 31 के लिए बुक करना, लेकिन 31 के लिए ऑलरेडी 2 महीने पहले ही बुकिंग हो चुकी है. मी हिंदीत का बोलतोय 2 महिना आधीच बुकिंग होऊन झालेली आहे. सो 31ला तरी अवेलेबल नाही आहे. कदाचित हा व्हिडिओ 31च्या नंतर आला असेल. सो एनिवेज, आता आम्ही पण थोडा वेळ पत्ते बित्ते, कुठे गेले आपले पत्ते? पत्ते बित्तेचा रंगणार आहे गेम, आणि मग नंतर सकाळी तुम्हाला भेटतो. चलो बाय बाय बाय. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे आता 9:30 वाजलेले आहेत आणि आपला नाश्ता सुद्धा लागलेला आहे. पाव आणि आता बुर्जी येईल. आणि साउंड सिस्टम पण आहे इकडे. आता थोडं साउंड सिस्टम लावू. कल से यूज ही नहीं किया हम लोग ने. नाश्ता आलेला आहे आपला. आणि मी आता दादांना विचारलं चाय आहे का, तर बोलले कॉफी बनवलेली आहे. पण जेव्हा काय खायला नसतं ना, तेव्हा एक ऑप्शन असतो, सगळ्यात बेस्ट नाश्ता चहा आणि पाव. काय बोलता दादा? सगळ्यात बेस्ट नाश्ता आहे की नाही? चहा आणि पाव. आणि व्हेज सुद्धा ऑप्शन आहे ना. व्हेजमध्ये जसं आपण काल दाखवलं, कांदे पोहे आणि उपमा, मिसळपाव सुद्धा असतो ना ऑप्शन. तर मग व्हेजिटेरियन लोकांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. व्हेजमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत. माणूस आहे पहिला जो फार्मला येऊन झोपा काढतो. 11:30 वाजता फार्मला आलाय कशाला? क्या बोलते आशीष? बिल्कुल, हम लोग कितना देर तक एंजॉय, पूरा मूड ऑफ. बाहर भी घूम रहे थे. हाँ ना. और ये इंसान सो जाता है फार्म पे आके. इसके लिए गाना लगाया. तो आता मित्रांनो, तुम्हाला एकंदरीत रिषभ फार्मची मी प्रॉपर डिटेल्स देतो. सो सर्वात पहिलं मी कपल्सचं सांगतो. कपल्स जर तुम्ही वीकडेजमध्ये येत असाल, तुम्हाला 24 आवर्सचा जो पॅकेज आहे फॉर कपल 2 पर्सनसाठी 5000 रुपीज चार्जेस आहेत. ह्याच्यामध्ये सगळं काही इन्क्लुडेड आहे. तर ह्याच्यामध्ये 5000 मध्ये तुम्हाला लंच झाला, त्याच्यानंतर डिनर झाला, त्याच्यानंतर इव्हिनिंग टी, बिस्किट, आणि मग नेक्स्ट डे मॉर्निंग ब्रेकफास्ट. तर हे सगळं काही इन्क्लूड असणार आहे. आणि जर तुम्ही डे पॅकेज घेताय, म्हणजे तुमचा चेक इन 9 वाजता आणि चेकआउट 5 वाजता, तर मग तुमचा जो पॅकेज आहे तो 3200 फॉर 2 पीपल, म्हणजे कपलसाठी असणार आहे. मध्ये फक्त तुम्हाला ब्रेकफास्ट असणार आहे, लंच असणार आहे, आणि इव्हिनिंगला टी वगैरे असणार आहे. तर आता ग्रुपबद्दल मी तुम्हाला सांगतो. तर मग ग्रुपमध्ये जर तुम्ही येत असाल वीकडेजमध्ये, तर त्याची चार्जेस आहेत 1800, 1800 रुपये चार्जेस आहेत. आणि ह्यामध्ये तुमचे हे 4ही मील्स इन्क्लुडेड आहेत. आणि हाच पॅकेज जर तुम्हाला वीकेंडला पाहिजे असेल ग्रुपसाठी, तर मग पर पर्सनचे चार्जेस आहेत, त्याचे चार्जेस आहेत 2000 रुपीज पर पर्सन. हा, अजून एक गोष्ट जो मी थंबनेलमध्ये टाकले, 1000 रुपीज मध्ये स्टार्टिंग पॅकेज. तर तो असा सीन आहे, डे पॅकेज आहे. डे पॅकेज म्हणजे 9 to 5,
म्हणजे तुम्हाला सकाळी 9ला चेक इन असेल आणि इव्हिनिंगला 5 वाजता तुमचं चेकआउट असेल. एकंदरीत असे सगळे पॅकेजेस आहेत. आय होप तुम्हाला सगळ्यांना कळाले असतील. तुम्हाला काही जर डिटेल्स कळाले नसतील तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि जी गुगल मॅप लोकेशन आहे ह्या फार्मची तर ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटून जाईल. सो हा व्हिडिओ आता इथेच संपवतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.